महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, संदेश नाही थेट बातमी देऊ। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं सकारात्मक उत्तर। उद्धव ठाकरे काय बातमी देतात वाट बघू। 2014ला आणि 2017ला पण जनतेच्या मनात होतं। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी दिशादर्शक उत्तर दिलं। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील, संजय राऊतांचं विधान। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा, ते एक पाऊल पुढे येऊ देत। राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील, मनसे नेत्यांचं मत। राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंचा हात सोडला तर इकडे पण ते हात सोडतील। दोन भावांचे हात एकत्र आल्यावर कोणाचे हात धरायची गरज पडणार नाही। राज उद्धव ठाकरे युतीवर सुषमा अंधारेंचं सूचक वक्तव्य। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंची युती टायटाय फिश होणार, कृपाल तुमाने यांची टीका। शिंदेंच्या शिवसेनेमधील सुजाता शिंगाडे यांचा पुन्हा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय। पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांची टीका। जालिंदर सुपेकरांच्या आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार। कैदी गायकवाड यांच्याकडे 550 कोटी मागितल्यासह सुपेकरांवर 6 मोठे आरोप। जालिंदर सुपेकर प्रत्येक पीआय कडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानिया यांची माहिती। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहीण योजनेमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांनाही फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यापासून घरभाडं भत्ता नाही, सूत्रांची माहिती।